नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. भाजपला मोठा धक्का, 10 जागांचा पडला गड्डा. सत्तेसाठी आशिष पवित्रकारला जवळ करणार का? काँग्रेस आमदार साजिद खान यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब. काँग्रेस शिवसेना उभाठाचे यश अधोरेखित करणारे. समाजसेवेचा वारसा आला तिघांच्या कामी. निलेश देव, पराग गवई आणि सागर भारुकांचा दणदणीत विजय. महापालिकेतील त्रिशंकू सरकारमुळे चौघा नगरसेवकांचे चांगभले. महापौर स्थायी समिती सभापती विषय समिती सभापतींची लॉटरी लागणार. भाजपचे 4 प्रभागात चौघांचे पॅनल विजयी, पण सत्ता स्थापनेत जुळवाजुळव करावी लागणार. आता सविस्तर बातम्या. आज महापालिकेच्या लागलेल्या निकालात भाजपला 10 जागांचा फटका बसला. तसा तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला देखील बसला होता. त्यामुळे सत्ता समीकरणात मोठी रस्सीखेच होण्याची चिन्ह आहेत. इतकेच नाही तर महत्त्वाच्या स्थायी समिती सभापती पदावर भाजपला काही वर्षे पाणी सोडावे लागणार. भाजपने जल्लोष करत विजय साजरा केला. महापालिकेच्या आज लागलेल्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. भाजप 2017 मध्ये 48 जागा जिंकून क्रमांक 1 वर होती. भाजपची लाट अकोल्यात ओसरली असून भाजप यंदा केवळ 38 जागांवर विजयी झाली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाची 1 जागा असे एकूण 39 उमेदवार भाजपजवळ आहे. त्याचबरोबर महानगर विकास आघाडीची 1 जागा अशी एकूण 40 जागा भाजपजवळ आहे. पण जोपर्यंत भाजपमधून निष्कासित केलेले आशिष पवित्रकार भाजप जवळ करत नाही तोपर्यंत भाजप 41 हा जादुई बहुमताचा आकडा पार करू शकत नाही. पण सत्ता समीकरणात अगदी तारेवरची कसरत भाजपला करावी लागणार असून काठावरच्या बहुमताने सत्ता पक्षाला निर्णय घेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार यांचे महत्त्व आता राजकारणात या निमित्त वाढले आहे, हे मात्र नक्की. काँग्रेसने विविध प्रभागात मुसंडी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 1, 9 आणि 11 मध्ये काँग्रेसने क्लीन स्वीप अर्थात सर्व जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. 12 जागांवर काँग्रेस थेट 21 जागांवर पोहोचली आहे. तर काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना मोठे यश प्राप्त झाले आहे. काँग्रेस विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी. काँग्रेसने अनेक प्रभागात वर्चस्व राखत जोरदार मुसंडी मारली आहे. नायगाव प्रभाग क्रमांक 1 अ अब्दुल्ला शेख, ब मधून अजरा नसरीन मकसूद खान, क मधून निलोफर खान सोहेल खान, ड मधून अब्दुल सलाम खान अब्दुल करीम खान यांनी बाजी मारली आहे. तारफैल प्रभाग क्रमांक 7 अ सुवर्णरेखा विजय जाधव, क मधून जमिला बी शेख सलीम चौधरी, ड मधून शेख फरदीन शेख करीम विजयी झाले आहेत. तर भीमनगर खैर मोहम्मद प्लॉट या प्रभाग क्रमांक 9 अ मधून प्रिया अश्विन शिरसाठ, ब मधून निखत शाहीन अफसर अहमद कुरेशी, क मधून कनिजा खातून मोहम्मद अलियास, ड मधून मोहम्मद फलजू अब्दुल करीम या काँग्रेस उमेदवारांनी विजयी चौकार मारला आहे. त्याचबरोबर प्रभाग बाजारपेठा बैदरपुरा या भागातून 4 ही जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. या प्रभाग 11 अ जैनबी शेख इब्राहिम, ब मधून शाहीन अंजुम मेहबूब खान, क मधून फिरदोस परवीन आफरीन खान, ड मधून डॉक्टर जिशान हुसेन विजयी झाले आहेत. तर हरिहरपेठ सोनटक्के प्लॉट खिडकीपुरा या प्रभाग क्रमांक 17 मधून अ मधून जया विनोद गेडाम, क मधून रफिया बी याकूब खान, ड मधून आझाद खान आलियार खान हे तिघे विजयी झाले आहेत. तर शिवसेना वसाहत गीतानगर मधून वाशिम बायपास या प्रभाग क्रमांक 18 अ मधून स्मिता गजानन कांबळे, क मधून
आर्शिया परवीन मोहम्मद शारिक, ड मधून फिरोज खान आलियार खान तिघांचा विजय झाला. येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला. अकोला महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे निलेश देव, पराग गवई, शिवसेना उबाठाचे सागर भारुका यांचे विजय लक्षणीय ठरले. समाजसेवेची पावती मतदारांनी दिल्याची भावना व्यक्त केली. माजी नगरसेविका धनश्री देव यांच्या निधनानंतर निलेश देव यांनी समाजकार्याला वाहून घेतले. निरंतर सामाजिक काम आणि लोकसेवेच्या भूमिकेत असलेले निलेश देव यांचा विजय भाजपला धक्का देणारा ठरला आहे. वंचितच्या पहिल्या ब्राह्मण शहर अध्यक्षांचा विजय वंचितसाठी देखील तितकाच आश्चर्यकारक आहे. निलेश देव यांची लढत प्रभाग 3 मध्ये त्यांची लढत भारतीय जनता पक्षाचे युवा नेते सागर शेगोकर यांच्याशी होती. देव यांच्यासाठी अंजलीताई आंबेडकर, सुजात आंबेडकर यांनी प्रचार सभा घेतल्या. तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते कामाला लागले. त्यामुळे विजय शक्य झाला. प्रभाग 12 मध्ये उबाठाचे सागर भारुका यांनी तर प्रचार दरम्यान सामाजिक बांधिलकी दाखवली. त्यातून त्यांना यश मिळाले. सागर भारुका यांनी भाजपच्या अजय शर्मा यांना पराभूत केले. विजयानंतर खाटूश्याम बाबांचे दर्शन घेतले. वाटेत साष्टांग दंडवत करीत त्यांनी मनोकामना पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. प्रभाग 12 क्रमांक की जनता को मैं धन्यवाद देता हूँ. मेरे ऐसे छोटे से कार्यकर्ताओं के ऊपर विश्वास कर मुझे सेवा करने का मौका दिया है. तो प्रभाग 12 की जनता को आश्वस्त करता हूँ कि आपने जो विश्वास किया मुझके ऊपर वो विश्वास बरकरार रहेगा और मैं 5 साल निरंतर जो वचन दिया था सभी वचन पूरे करूँगा, जनता की सेवा करूँगा. जय श्री राम. तसेच पराग गवई यांनी प्रभाग क्रमांक 14 क मधून दणदणीत विजय प्राप्त केला. कोविड काळात जीवावर उदार होऊन त्यांनी केलेली कामे विसरू शकत नाही. आरोग्य सेवा तर त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. त्याचे फळ त्यांना मिळाले. त्यांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला. पराग गवई यांची समाजसेवा आणि वंचितने थेट 4 जागा या प्रभाग विजयी केल्याने 3 वर अडकलेली वंचित शहरात आता 5 वर पोहोचली आहे. अकोला महापालिकेत सत्तेपासून थोडी लांब राहिलेल्या भाजपला अपक्ष आशिष पवित्रकार यांच्यासोबत इतर तिघांना टाळी द्यावी लागणार आहे. तरच बहुमताने सरकार स्थापन होईल. इतकेच नाही तर स्थायी समिती आणि इतरही समित्यांमध्ये ही संख्या महत्त्वाची ठरणार आहे. कृषीनगर प्रभाग क्रमांक 13 ड मधून आशिष गणेशराव पवित्रकार या अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. त्याचबरोबर भाजपसोबत निवडणूक पूर्व आघाडी केलेले महाविकास आघाडीचे 1 जागा विजयी झाली आहे. प्रभाग क्रमांक 7 ब मधून चांद भोजा चौधरी विजयी झाले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाची 1 जागा आली आहे. ती म्हणजे प्रभाग 12 च्या क मधून उषा विरक यांची. राज्यातील महायुतीचा विचार केल्यास उषा विरक भाजप सत्तेत महत्त्वाच्या पदावर असतील. त्याचबरोबर महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1 जागेवर विजय मिळवला आहे. प्रभाग 16 क मधून फयाज खान त्यांच्या पत्नी नरगिज परवीन विजयी झाल्या असून त्यांची भूमिका सत्ता स्थापन करण्यात महत्त्वाची असेल. शहरातील 20 प्रभागांसाठी महापालिका निवडणूक प्रक्रिया पार पडली. शुक्रवारी सकाळपासून मतमोजणी झाली, ज्यामध्ये प्रभाग 5, 6 आणि 10 आणि 15 मध्ये भाजपचे पॅनल निवडून आले आहे. साहजिकच जागा वाढवण्यात मदत झाली. रामनगर प्रभाग क्रमांक 5 अ मध्ये भाजपचे विद्या सुभाष खंडारे, ब मध्ये जयंत रामराव मसने, क मधून रश्मी प्रशांत अवचार, ड मध्ये विजयी कमलाकिशोर अग्रवाल विजयी झाले आहेत. रामदासपेठ प्रभाग क्रमांक 6 अ मधून आरती प्रकाश घोगलिया, ब मध्ये भांबेरे, क मध्ये निकिता राहुल देशमुख, ड मध्ये पवन मुकुटराव महल्ले विजयी झाले आहेत. शिवाजीनगर प्रभाग क्रमांक 10 अ मध्ये मंजुषा संजय शेळके, ब मध्ये वैशाली विशाल शेळके आणि क मध्ये अनिल देविदास गरड, ड मध्ये नितीन मुरलीधर ताकवाले विजयी झाले आहेत. गौरक्षण रोड नगर परिषद कॉलनी प्रभाग क्रमांक 15 अ मध्ये हरीश रतनलाल आलिम चंदानी, 15 ब मध्ये मनीषा रवींद्र भन्साली, 15 क मधून शारदा खेडकर तर 15 ड मध्ये बाळ उर्फ अरविंद प्रल्हाद टाले विजयी झाले आहेत. सत्ता पक्षात भाजप जाणार असताना विरोधकांनी नगरसेवकांना पण महत्त्वाचे स्थान मिळणार आहे. भाजप बहुमतांच्या काठावर आहे. अशा परिस्थितीत विरोधकांचे महत्त्व कमी होणार नसून काँग्रेसजवळ 20 यांच्यावर नगरसेवक असून इतरही पक्षांची कामगिरी उत्तम होती. शिवसेनेच्या उबाठा गटाने नितीन देशमुख, आशिष गावंडे यांच्या नेतृत्वात चांगले यश संपादित केले. 6 जागांवर शिवसेना उबाठा विजयी झाली. प्रभाग 4 ड अभय
अशोक हुमकर, प्रभाग 8 अ मधून सोनाली दिनेश सरोदे, प्रभाग 8 ब मधून मनोज पाटील, प्रभाग 12 ड मधून सागर सुभाषचंद्र भारुका, प्रभाग 20 अ मधून विजय रामदास इंगडे तर प्रभाग 20 ब मधून सुरेखा मंगेश काडे विजयी झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीने 5 जागांवर यश संपादित केले आहे. शहर अध्यक्ष निलेश देव आणि वंचित पदाधिकाऱ्यांचे हे सामूहिक यश आहे. वंचितच्या विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग 3 ड मधून निलेश रामकृष्ण देव, प्रभाग 14 अ मधून उज्ज्वला प्रवीण पातोडे, प्रभाग 14 ब मधून जयश्री महेंद्र बहादूरकर, प्रभाग 14 क मधून पराग रामकृष्ण गवई, प्रभाग क्रमांक 14 ड मधून शेख शमशू शेख साबीर विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. यात प्रभाग क्रमांक 16 ब मधून अमरीन सदफ सय्यद नाजिम, तर प्रभाग 16 ड मधून रफिक सिद्दीकी आणि प्रभाग 19 ड मधून पूजा पंकज गावंडे विजयी झाले आहेत. तर शहरात MIMचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. यात प्रभाग 2 अ सीमा अंजुम शेख अनीस, प्रभाग 2 क मधून मेमुमा बी अब्दुल रशीद, प्रभाग 2 ड मधून सय्यद रहीम सय्यद हशम यांचा समावेश आहे. अकोला महापालिकेच्या रणधुमाडीत शहरातील सुज्ञ मतदारांनी केवळ व्यक्तीलाच नव्हे तर विकासाचे व्हिजनला कौल दिला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार अकोलेकरांनी प्रस्थापितांच्या राजकारणाला फाटा देत नव्या चेहऱ्यांना हाती शहराच्या चाव्या सोपवल्या आहेत. हा निकाल म्हणजे केवळ विजय नसून पारंपरिक राजकारण करणाऱ्या पक्षांसाठी आत्मचिंतनाचा धोक्याचा इशारा मानला जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात यंदा मतदारांनी भावनिक मुद्द्यांचा छेद करत रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि स्वच्छतेच्या ज्वलंत प्रश्नांवरती आपला कौल नोंदवला. EVM मधून बाहेर पडलेला जनादेश स्पष्टपणे सांगतो की अकोल्याचा मतदार आता अधिक सजग आणि कृषीशील झाला आहे. अनेक दिग्गज नेत्यांना धूळ सारत मतदारांनी नव्या दमाच्या उमेदवारांना संधी देऊन महापालिकेत परिवर्तनाचे वारे वाहू दिले आहेत. विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत आत्ताच दिलेली आश्वासने केवळ कागदावर राहणार नाहीत तर ती जमिनीवर उतरणार पण, असा हुंकार भरला आहे. दुसरीकडे या निकालाने मोठ्या राजकीय शक्तींना जमिनीवर आणले असून पक्षीय बांधणी आणि जनसंपर्कातील त्रुटींवर विचार करण्याची वेळ आत्ता आली आहे. नव्याने निवडून आलेले सदस्य आता शहराचा कायापालट करणार का? प्रलंबित कल्पनांना गती मिळणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतदारांनी दिलेला हा कौल म्हणजे कामाची पावती आणि भविष्यातील अपेक्षांचे ओझे अशा दोन्ही स्वरूपात पाहिले जात आहे. अकोला शहरातील मतमोजणी प्रक्रिया एकूण 6 केंद्रावर पार पडली. प्रशासनाने या मतमोजणीसाठी चोख तयारी केली होती. प्रत्येक झोनमध्ये 4 टेबलवर मतमोजणी करण्यात आली. सुरुवातीला पोस्टल मतांची म्हणजे टपाल मते मोजणी झाली आणि प्रत्येक टेबलवर साधारणतः 7 ते 8 फेऱ्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी शहरातील सर्व 6 केंद्रावरती उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. अकोला महानगरपालिकेच्या 20 प्रभागातील 80 जागांसाठी आज मतमोजणी पार पडली. शहरातील खालील 6 केंद्रावर ही प्रक्रिया राबवण्यात आली. रामदासपेठ येथील अकोला जिल्हा मराठा मंडळ, जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय धान्य गोदाम, निमवाडी पोलीस कॉलनीतील बहुउद्देशीय हॉल, रेल्वे स्थानकाजवळील राजमाता जिजाऊ इंजिनिअरिंग प्रशिक्षण केंद्र, सिव्हिल लाईन येथील जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, मंगरुळपीर रोडवरील शासकीय धान्य गोदाम. सकाळी 10 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. प्रत्येक केंद्रावर 4 टेबल लावण्यात आले होते आणि 7 ते 8 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण झाली. सकाळी 9 वाजल्यापासून सर्व केंद्रांबाहेर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. जसे निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले तसे आघाडीवर आलेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी आपल्या नेत्यांच्या नावाचा जयघोष सुरू केला. अनेक समर्थक हातात पक्षाचे झेंडे घेऊन आले होते. सर्व मतमोजणी केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. विजयी उमेदवार केंद्राबाहेर येताच समर्थकांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतले. गुलालाची उधळण आणि ढोल ताशांच्या गजरात विजयी उमेदवारांनी आणि समर्थकांनी जल्लोष साजरा केला. अमरावती महानगरपालिकेची मतमोजणी सकाळी 8 वाजेपासून नवसारी परिसरातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर पोलीस बंदोबस्तात सुरू झाली. भारतीय जनता पक्षाला 21, काँग्रेसला 14 आणि राष्ट्रवादीला 13, MIMला 3, बसपाला 3, शिवसेना शिंदे गटला 3 तर शिवसेना उबाठाला एका जागेवर समाधान मानावे लागले. काही मुरब्बी नेत्यांना पराभव सुद्धा स्वीकारावा लागला. महानगरपालिकेची मतमोजणी या ठिकाणी सुरू झालेली आहे. नवसारी मार्गावरील नवीन क्रीडा संकुलाच्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे सकाळपासून.
या ठिकाणी कडक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. जवळपास 700 ते 800 पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. ठिकठिकाणचे प्रभागातील मार्ग बंद करण्यात आलेले आहे आणि सामान्य नागरिकांना मतदारांना मतदानच्या ठिकाणी जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. अमरावती महापालिकेत उर्वरित जागांचे निकाल जाहीर होऊन कोणता पक्ष बहुमताच्या जवळ पोहोचतो याची प्रतीक्षा होती. नागरिकांना मतमोजणीच्या ठिकाणी जाण्यास पोलिसांनी बंदी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती प्रभाग क्रमांक 14 म्हणून पराभूत झाले. आमदार श्रीकांत भारतीय यांचे भाऊ तुषार भारतीय पराभूत झाले. अमरावतीत भाजप युवा स्वाभिमानाचे नगरसेवक विजयी होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. माजी महापौर चेतन गावंडे पराभूत झाले. मतमोजणीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झालेली दिसली. पहा, आम्ही पहिल्यांदा सांगितलं होतं की 40+ सीटा आमच्या राहतील. तर आमच्या सीटा जरी आमच्या कमी आल्या, सध्या परिस्थितीमध्ये आम्ही जवळपास 27-28 सीटा आम्ही घेऊन जिंकलेलो आहे. पण अमरावतीमध्ये आमचा महानगरपालिकेचा मोठा पक्ष आहे आणि आजही तुम्हाला एक सांगतो की सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आमची भारतीय जनता पार्टी तर या ठिकाणी महापौर बनेल. दुसरा महापौर कोणता बनणार नाही. मी मागे सांगितलं होतं काही लोक आमच्या सोबत राहिले, त्यांनी आमचा घात केला, तेव्हा आमच्या सीटा कमी झाल्या. 40+ ते 45चं आमचं पूर्ण कॅल्क्युलेशन्स होतं. पण ठीक आहे, जरी कमी जरी झालं तरी की आमचा त्यांनी फार फरक पडणार नाही. आमचे मित्र पक्ष आहेत. युवा स्वाभिमान पक्षाशी आपण आधी युती केली होती, नंतर युती तुटली, तर या युतीचा काही भाजपला फटका बसला का? नाही, इतका मोठा पक्ष नाही आहे, फटका बसण्या इतका नाही आहे. चुलटभर हे आहे, ते फार मोठा विषय नाही. मग आता काय महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं की त्यांनी आमच्याशी त्या पक्षाने ज्या पक्षाच्या भरोशावर मोठा झाला त्या पक्षाच्या त्यांनी एक हे केलं, त्रास म्हणजे काय म्हणतात त्याला, की त्यांनी त्याच्यावरती घात केला असं म्हणायला हरकत नाही. पण सध्या काँग्रेस किंवा या ठिकाणी बसपा असेल किंवा MIM असेल, याच्यामुळं बराच मोठा फरक पडलेला आहे. जर आम्ही भारतीय जनता पार्टीनं कदाचित शिवसेनेसोबत युती झाली असते तर आम्हाला चांगला फायदा मिळाला असता. आता महापौर बसवण्यामध्ये आपण युवा स्वाभिमान पक्षाची मदत घेणार का? नाही, सध्या तरी आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. पण आम्ही भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही असं म्हणणार की YSP सोबत आपण युती करू नये. अमरावती महानगरपालिका निवडणुकीत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीने आपला दबदबा कायम राखत चमकदार कामगिरी केली आहे. या निवडणुकीत युवा स्वाभिमानने 10 नगरसेवक विजयी झाले आहेत. आपल्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आमदार रवी राणा यांनी जोरदार प्रचार केला होता, ज्याचे फळ या विजयाने मिळाले आहे. महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या समीकरणात आता युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे. विजयानंतर सर्व 10 नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी धाव घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची मोठी आतिषबाजी केली, गुलालाची उधळण केली आणि ढोल ताशांच्या गजरावर ठेका धरत विजयाचा मोठा जल्लोष साजरा केला. केंद्र आणि राज्यात सत्ता तसेच अकोला महानगरपालिकेत गेल्या 10 वर्षापासून राज्य केल्यानंतरही भारतीय जनता पक्षाला बहुमतापासून वंचित राहावे लागले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपच्या 10 जागा कमी झाल्या आहेत. हे पाहता विजयासाठी भाजप नेमकी कुठे कमी पडली याचे आत्मचिंतन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना करावे लागणार आहे. भाजपने यंदा अनेक दिग्गज उमेदवारांना उमेदवारी नाकारली होती. जर त्यांना तिकीट दिली असते तर भाजपची कामगिरी अधिक सरस होऊ शकली असती, अशी प्रतिक्रिया शहरातील काही बुद्धिजीवींनी व्यक्त केली आहे. अकोला शहरात भाजपकडे सर्व काही अनुकूल होते. भाजपचा प्रचारही अत्यंत प्रभावी राहिला. भाजप उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, इंदूरचे खासदार शंकर लालवाणी यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी प्रचार सुद्धा केला. भारतीय जनता पक्ष यंदाही बहुमत मिळवेल असा सर्वांना विश्वास होता. मात्र जनतेने यावेळी भाजपला बहुमतापासून दूर ठेवले. तिकीट न मिळाल्यामुळे भाजपमध्ये अनेक कार्यकर्ते नाराज होते, जे प्रचारापासून दूर राहिले. दुसरीकडे ते दिग्गज निवडून येऊ शकले असते, त्यांना पक्षाने बाजूला ठेवले. याचे हे उदाहरण आशिष पवित्रकार यांच्या रूपाने पाहायला मिळाले. आशिष पवित्रकार यांनी अपक्ष निवडणूक लढवून आणि जिंकून हे सिद्ध केले की त्यांना तिकीट न देऊन पक्षाने मोठी चूक केली आहे. तसेच हरीश आलिमचंदानी यांना विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर पक्षातून निष्कासित करण्यात आले होते, परंतु नंतर त्यांना पुन्हा पक्षात घेऊन तिकीट देण्यात आले.
हरीशभाई केवळ स्वतःहून निवडून आले नाहीत, तर त्यांनी संपूर्ण पॅनल निवडून आणण्याची किमया करून दाखवली. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कुठे कमी पडले याचे चिंतन आता पक्षाने करणे आवश्यक आहे. भाजपच्या या कामगिरीवर शहरातील काही विचारवंतांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. भाजपला मोठा धक्का, 10 जागांचा पडला गड्डा. सत्तेसाठी आशिष पवित्रकारला जवळ करणार का? काँग्रेस आमदार साजिद खान यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब. काँग्रेस शिवसेना उभाठाचे यश अधोरेखित करणारे. समाजसेवेचा वारसा आला तिघांच्या कामी. निलेश देव, पराग गवई आणि सागर भारुकांचा दणदणीत विजय. महापालिकेतील त्रिशंकू सरकारमुळे चौघा नगरसेवकांचे चांगभले. महापौर, स्थायी समिती सभापती, विषय समिती सभापतींची लॉटरी लागणार. भाजपचे 4 प्रभागात चौघांचे पॅनल विजयी, पण सत्ता स्थापनेत जुळवाजुळव करावी लागणार. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,42,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.